नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. 2 घटना घडलेल्या आहेत. एक तर दिल्लीमध्ये आणि दुसरी चंद्रपूरमध्ये, महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये. दोन्हीचाही निष्कर्ष एकच आहे की तथाकथित विरोधी आघाडी नावाचा जो काही पोपट होता तो मेलेला आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर मवियाचा पोपट मेलेला आहे आणि दिल्लीला राष्ट्रीय पातळीवर बोलायचं तर इंडिया आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे. आधी मी तुम्हाला महाराष्ट्रातली घटना सांगतो. चंद्रपूर महापौर पद, चंद्रपूर महानगरपालिकेचं त्याच्यासाठीची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये खरं तर काँग्रेसच्या बाजूनं म्हणजे काँग्रेसचे 27 आणि बाकी मवियाचे घटक पक्ष म्हणून त्यांच्याकडं पुरेसं व्यवस्थित बहुमत होतं. त्यांचा पराभव झाला हा फक्त मुद्दा नाही आहे. ज्या प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या प्रतिनिधींनी दिली, त्यांचे जे नेते आहेत त्यांनी, की त्यांनी आमच्याशी संपर्कच साधला. वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक जे गैरहजर राहिले त्यांचंही हेच म्हणणं आहे. आणि तिसरं जे आहे MIMचा एक नगरसेवक तिथं उपस्थित होता, ज्यानं तटस्थ राहिला, मतदानात भागच घेतलेला नाही, त्यांनी पण हेच सांगितलं. म्हणजे विजय आणि पराजय ही नंतरची गोष्ट आहे. पहिला जो मुद्दा समोर येतो की इंडिया आघाडीमध्ये वरती, ते तर आपण बोलू नंतर दिल्लीच्या ह्याच्या प्रकरणात, आणि मविया महाविकास आघाडीमध्ये राज्याच्या पातळीवरती काहीच सुसंवाद नाही. हा मुद्दा तर आम्ही पार विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून लावून धरला होता. लोकसभेमध्ये चांगलं यश मिळाल्याच्या नंतर म्हणजे ते त्या यशानं इतके हुरळून गेले की त्यांना म्हणजे मुख्यमंत्री कोण ह्याच्यावरती आधीच वादावादी सुरू झाली होती महाविकास आघाडीमध्ये. नोव्हेंबर 1999ला 2019ला विधानसभेची निवडणूक झाली आणि तथाकथित जो काही सो कॉल्ड मवियाचा प्रयोग माननीय जाणते राजे काका यांनी केला, वर्ल्ड बेस्ट CM यांना मांडीवर घेऊन मुख्यमंत्रीपदी बसवलं त्यांना. आता त्याला 6 वर्षामध्ये त्याचे पूर्णच्या पूर्ण रंग उडून गेले त्या महाविकास आघाडीचे. एक साधा मुद्दा असा होता की निकाल लागायच्या आधीच निवडणूक लढवताना ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे महाराष्ट्रभर त्यांची एकतर युती केली एकमेकांशी, जिथं युती नाही तिथं मैत्रीपूर्ण लढती केल्या, पण त्यांनी कोणीही त्यांचे मतभेद बाहेर येऊ दिले नाहीत. मी पुन्हा एक फरक स्पष्ट करतो. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, सत्तेसाठी सगळ्यांच्याच कडे भांडणं आहेत, कोणी धुतल्या तांदळासारखा नाही. पण एक जो व्यवहार सत्ताधाऱ्यांना कळतोय तो विरोधकांना कळत नाही, इतकाच मुद्दा आहे. त्यांना जेव्हा कळलं की आपल्याला सत्तेचे फायदे आताही मिळत आहेत, पुढे मिळवायचे असेल तर किमान वचवच तोंड तरी वाजवलं नाही पाहिजे. सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी कुणीही वाटेल तशी वक्तव्य ह्या सगळ्या निवडणुकांच्या काळात केली नाहीत. म्हणजे आधी नगरपालिका, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद. आणि इकडं तर सगळं आनंदी आनंद आहे. कोण कोणाच्या विरुद्ध लढायला लागले, कोण अर्ध कोण भरायला, कोण विड्रॉ करायला लागले, पक्षाचे अधिकृत उमेदवारच विड्रॉ करून चाललेत. नंतर प्रचाराची अडचण होऊन बसलेली आहे. प्रचाराला साधनं दिल्या गेलेली नाहीत, पैसे दिले गेलेले नाहीत कार्यकर्त्याला. त्यांनी दुसऱ्याकडून पैसे घेऊन काहीतरी हे करायला, हे स्वतः मला माहिती काही अशा केसेस. माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी मतं खाण्याच्यासाठी म्हणून विरोधकांकडून काय आणि कसं सगळं घेतलं ह्याच्याच मी स्वतः साक्षीला. हे अशा ह्याच्यामध्ये तुमचा पक्षवरती येणार कसा? तुम्ही जर दुसऱ्याचं भलं करून आणि तुमचे कार्यकर्ते दुसऱ्याच्या दलालीवरती शांत बसणार असतील आणि इतके करून जे निवडून आलेत, म्हणजे खरं तर जे निवडून आले तेच निवडून का आले असं म्हणायची पाळी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या 3ही निवडणुका, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदमध्ये विरोधकांचे जे कोणी काय निवडून आले तेच आलेच कसे असं म्हणायची पाळी. चंद्रपूरमध्ये सगळं स्पष्ट दिसत असताना काँग्रेसमधल्या मारामाऱ्या, विजय वडेट्टीवार गट एकीकडे आणि खासदार प्रतिभा धानोरकरांचा गट एकीकडे संपायलाच तयार नाहीत. निकाल लागला तरी संपायला तयार नाहीत. आता तर दोन्ही पदं गेले हातची. महापौर पद गेलं आणि उपमहापौर पदही गेलं आणि तरीही सुधारायला तयार नाहीत. माझ्या परभणीमध्ये आता मतदान होऊ घातलेलं आहे महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी. तिथं काय होईल माहिती नाही. आता 12 वाजता हा मी व्हिडिओ केलेला आहे, तुमच्याकडं 4 वाजेपर्यंत येतोय. आजपर्यंत आज का उद्या तिथले मतदाने कळेल तिथे सुद्धा काय आहे. हे महाराष्ट्रातली परिस्थिती. महाविकास आघाडी नावानं जे काही कडबोळं तयार केलेलं होतं ते 6 वर्षामध्ये त्याचे असे काही तुकडे तुकडे झाले. त्या जनता दलाच्या बाबतीत म्हणत एक दल के तुकडे 1000 हुए, एक यहाँ गिरा एक वहाँ गिरा. तीच परिस्थिती महाविकास आघाडीची झाली.
आता दुसरं प्रकरण दिल्लीचं. सभापती ओमप्रकाश बिर्ला यांच्या विरोधामध्ये, ओम बिर्ला यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव आणायचा आहे. काँग्रेसच्या खासदारांनी सह्या केल्या, नोटीस दिली. तृणमूल काँग्रेसने त्याचा सरळ त्याला विरोध जाहीर केला. आम आदमी पक्षाने विरोध जाहीर केला. समाजवादी पक्षानं अजून भूमिका स्पष्ट केली नाही. इंडी आघाडी नावाचं जे काही कडबोळं तयार झालेलं होतं त्या इंडी आघाडीच्या बाबतीमध्ये, म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी, हे तुम्हाला मी सांगतो, 2019च्या निवडणुकीच्या आधी महागठबंधन म्हणून कर्नाटकामध्ये HD कुमारस्वामी यांच्या सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिला बाहेरून नेत्यांना, ते मुख्यमंत्री झाले. तेव्हा जो फोटो आहे तो गाजलेला महागठबंधन, आणि ते लगेच ते पतंग उडण्याआधीच कटला महागठबंधनचा पतंग, असं मी तेव्हा टायटल केलं होतं ब्लॉगचं. तेव्हा व्हिडिओ नव्हते. तीच परिस्थिती काहीच बदलली नाही 10 वर्षात. 2017ची काहीतरी गोष्ट आहे ती, 17-18ची गोष्ट आहे. 19च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी. 19ची लोकसभा झाली, 24ची लोकसभा झाली, त्याच्यानंतर हे 2 वर्ष झाले. आता या 10 वर्षामध्ये जुनं तर जाऊ द्या, हे तथाकथित विरोधकांची जी काही आघाडी करायची आहे, मोठ बांधायची आहे त्याच्या नावाखाली म्हणून, म्हणजे त्यांना मिळालेल्या पराभवाची चर्चा नंतर करूत आपण, पण आधी तुमच्यात सुसूत्रता आहे हे दिसत नाहीये. राहुल गांधी ह्या इंडी आघाडीचे नेते आहेत की नाही याच्यावरूनच वाद चालू. म्हणजे त्या नितीश कुमारांनी तर कंटाळून शेवटी नाच सोडला आणि ते भाजपबरोबर गेले. त्यांचं काय भलं व्हायचं ते झालं, पण ह्यांचं नुकसान झालं ना. इंडी आघाडीच्या बैठकीतलीच गोष्ट आहे. ममता बॅनर्जी, नितीश कुमार ह्याच्यासारखे ज्येष्ठ नेते आहेत, हे सगळे राहुल गांधींना नेता मानायला तयार नाही आहेत. आम आदमी पक्षानं तर लोकसभेला त्यांच्याबरोबर राहिले इंडी आघाडीमध्ये, विधानसभेला वेगळे लढले. ममता बॅनर्जीनं तर आधीच सांगितलेलं की आमचा काँग्रेसशी काही संबंध नाही, पश्चिम बंगालमध्ये, बाहेर उरलेल्या देशामध्ये आम्ही आघाडीमध्ये आहोत. म्हणजे अबर हे आत्ताचं नाही आहे. म्हणून मी तुम्हाला जुनं उदाहरण दिलं. इंडी आघाडी किंवा त्याच्या आधी महागठबंधन तुम्ही असं म्हणले होते, आणि भाजपला दूर ठेवायचं म्हणून त्या HD कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता बाहेरून. याचं काय झालं निष्पन्न? बरं, स्वतः काँग्रेसला धडा मिळाला की त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये नंतरच्या विधानसभेमध्ये तुम्ही स्वतः तुमच्या जीवावर तुमचं बहुमत येते, तर मग तुम्ही सुद्धा हे इंडी आघाडीचा तमाशा करूच नका ना. काँग्रेसने एक तर स्वतंत्रपणे स्वतःची एक ठेवावी, तसंच विरोधकांची बाकीच्यांचे प्रॉब्लेम आहे, ते पण स्वतंत्रपणे स्वतःचीच एक सोडून द्या बाजूला ते काँग्रेसला. जसं तुम्ही राज्यामध्ये यश मिळवलं, ममता बॅनर्जींना त्यांच्या पातळीवरती यश मिळवता आलं, त्याच्यानंतर DMKला यश मिळवता आलं, केरळमध्ये तर प्रत्यक्ष विरोधातच आहेत. गरज काय काँग्रेसची? पण नाही, काँग्रेस आणि बाकीचे विरोधक हे असे काही त्यांचे एकमेकांच्या पायात पाय अडकलेले आहेत. म्हणजे ते त्याच्यामुळे ते प्रत्यक्ष पुढेही जात नाहीत, धावू शकत नाहीत आणि सोडूनही घेऊ शकत नाहीत. महाराष्ट्रामध्ये जे घडलं चंद्रपूरमध्ये, त्याच्यावरची उसंत वाणी. चंद्रपुरी खेळ झाला ऐसा कैसा, पलटला फासा काँग्रेसाचा. नवी आला होते स्पष्ट संख्याबळ, तरीही कमळ फुलले ते. हाताने धरता पोळते मशाल, वंचितने हाल केले ऐसे. प्रतिभेवरती विजयाची मात, आपलाच घात आपणची. करुनिया कष्ट यशमुखातून, आणला खेचून पराभव. काँग्रेसींना हवा नैतिक विजय, श्रेष्ठ पराजय म्हणूनच. कांत म्हणे यांना हवी सत्ता मुक्ती, रक्तात विरक्ती भरलेली. पुन्हा ह्यांचे जे काही समर्थक लिब्रांडू आहेत ना, ते तेवढं ते म्हणणार. म्हणजे भाजप आणि आत्ता शिवबाठा एकत्र आले चंद्रपूरमध्ये, तर ह्यांची तिकडं तडफडाट होणार, हे बरोबर नाही, काय शिकवणार. अरे पण हे सगळं तुम्ही आधी काँग्रेसला का नाही सांगितलं? उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसने सपोर्ट का केला? बाळासाहेब थोरात तेव्हा जर ठाम राहिले असते तर विरोधी पक्ष नेते पण त्यांच्याकडे राहिला असतं. बाकीच्यांनी काय उठापटा करायची ती केली असती, संपला असता मुद्दा. ठीक आहे, शरद पवारवरती तुमचा विश्वास नव्हता ना, आता ते सगळे असं म्हणाल की काँग्रेसला शेवटी एकट्यालाच जावं लागेल. अरे मग हे 2019ला का नव्हतं कळलं? बाकीच्या सगळ्या स्वतः भारतीय जनता पक्षाने संपूर्ण देशाच्या पातळीवरती जनता पक्षाचा प्रयोग फसल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष, जनसंघ होता आधीचा, जनता पक्षात गेले, जनता पक्षाचा प्रयोग फसला. 1980 पासून आज तागायत 46 वर्ष झाले भाजपने आपला रस्ता सोडला नाही. त्याचा परिणाम म्हणून त्यांना 2014ला सत्ता प्राप्त झाली. मग त्याच पद्धतीनं हे बाकीचे सगळे विरोधक होते
जनता पक्ष या नावाखाली म्हणा, समाजवादी जनता पक्ष म्हणा, काही नाव द्या ना त्याला, सगळ्यांनी म्हणून उरलेले, यांनी कडकपणे स्वतःचं काँग्रेस विरोधातलं धोरण का नाही ठेवलं? तळ्यात मळ्यात कधी इकडे कधी तिकडे करण्यामध्ये कधी काँग्रेसला फायदा, कधी ह्यांना फायदा, आणि आता दोघं मिळून एकमेकांच्या पायात पाय अडकलेत आणि त्याचा फायदा भाजपला होत चाललेला आहे. चंद्रपूर असो की दिल्ली असो, दोन्ही ठिकाणी विरोधी आघाडी नावाची जी काही गोष्ट आहे तो पोपट मेलेला आहे. पण त्या अकबराच्या पोपट्यासारखं, अकबराला कोणी सांगायचं पोपट मेलाय म्हणून? म्हणून ते सगळे बाकीचे नौकर जे सांगायला लागलेत की मान टाकली, खात नाही, डोळे उघडत नाही, त्याचं श्वासच चालत नाही, मग अकबरच छोटी वैतागून म्हणतो की मग सरळ सांग ना तो पोपट मेलाय म्हणून. पण ते पोपट मेला हे अकबराला कोणी सांगायचं? तसं हे विरोधी आघाडीचा पोपट मेला आहे हे राजकीय पक्षांना सांगायची गरज नाही. ते शहाणेत, आज काहीतरी म्हणतील, उद्या टोनकन उडी मारून दुसऱ्या पक्षात निघून जातील. पण त्यांचे समर्थक हे जे काही विचारवंत आहेत ह्यांना कोणी सांगायचं की विरोधी पक्षाच्या आघाडीचा पोपट मेलेला आहे? इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.